महाराज, ते कसं थांबवणार आपण? थांबवायचं असेल तर एक हुकमी उपाय करावा लागेल. महाराज कसला उपाय? असा उपाय जो त्या स्वामींच्या विरोधात याआधी कुणीच केला नसेल, याआधी कुणीच केला नसेल, याआधी कुणीच केला नसेल. म्हणजे हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची? थांबवा, थांबवा हे सगळं. ठरवलं तर आत्ताच्या आत्ता इथे आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. निकाल लावू शकतो, पण ती वेळ अजून आलेली नाहीये. आम्ही दिलेलं आव्हान आम्ही पूर्ण करू शकतो. हे बाळ आमचं आहे हे दाखवायचं होतं. हे बाळ तुम्हाला आता आम्हाला द्यायचंय याची मानसिक तयारी करायला घ्या, याची मानसिक तयारी करायला घ्या, याची मानसिक तयारी करायला घ्या. पुढच्या 15 दिवसात हे बाळ तुम्हाला आम्हाला कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय. आता जरी आम्ही तुम्हाला याला दिलं असलं तरी आम्ही पुन्हा हे नेणार आहोत, कारण याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे. आले का हो स्वामी? दिसते नाही ना अजून. सुंदरा मावशी, हा, मला एक प्रश्न पडलाय. नाही म्हणजे मला ती गोष्ट पटतच नाहीये. काय हो? स्वामी कोणाचं बाळ का हिरावून घेतील? नाही म्हणजे माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. पण स्वामी असं का करतील आणि त्यातून त्यांना काय मिळणार आहे? हा, बरोबर आहे तुमचं. स्वामीदेव असं काही करतील असं मलाही वाटत नाही. नाही स्वामींचा तसा काही भरोसाच नाहीये. कधी काय करतील, कोणाला काय शिक्षा देतील, काय बोलतील, काही सांगता येत नाही स्वामींचं. कपिलाताई, अहो स्वामींच्या प्रत्येक कृती मागे काहीतरी कारण असतं. खरंय गयाताई, बरोबर गयाताई. अहो पण त्या राधाचं रडणं बघितलं का तुम्ही? हो ना सुंदरा मावशी, मला खरंच वाटतंय तिचं बाळ तिच्यापासून कोणीतरी हिरावून घेतलंय. तिच्या डोळ्यातली भीती खोटी नव्हती. हो, पण कविराज, अहो स्वामी एवढे दयाळू आहेत, कृपाळू आहेत, तरी एका आईवर हा अन्याय का होऊ दिला त्यांनी? हो की नाही? की स्वामी तसेच आहेत? कपिलाताई, स्वामीदेव असे नाहीये.
स्वामीदेव आले. श्री स्वामी समर्थ. स्वामी, अहो शिवनाथ आणि राधा आले होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही त्यांचं बाळ पळवून नेलं म्हणे. असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? याचं उत्तर स्वामी तुम्ही दिलंच पाहिजे. नाही, असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? कारण आम्हीच बाळ घेऊन गेलो होतो. खरं? पण का? स्वामी, पण तुम्ही तर सगळ्यांवरच कृपा करता, मग यांच्यावरच अशी अवकृपा का? नाही म्हणजे त्यांच्या हातून नेमकी कोणती चूक घडली? दाखवतो ना. काय स्वामी? तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. हे बाळ तुम्हाला आता आम्हाला द्यायचंय याची मानसिक तयारी करायला घ्या. पुढच्या 15 दिवसात हे बाळ तुम्हाला आम्हाला कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय. गुरुदेव गुरुदेव. बघितलं किती मोठ्या संकटातून आम्ही तुम्हाला वाचवलं. नुसती नजर लागली नव्हती, वाईट सावली सुद्धा होती यावर. गुरुदेव गुरुदेव. आता तुमच्या जवळ जे काही आहे ते आम्हाला सुपूर्त करा. काय महाराज? स्वामींसमोर जाताना जे काही अंगावर घालून गेलेला ते सगळं, दागिने, नाणी, पैसा अडका, सगळं आम्हाला सुपूर्त करा. आम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावतो. हा, पण महाराज याचा काय संबंध? संबंध आहे. स्वामींसमोर जाताना जे जे तुम्ही अंगावर घातलं होतं ते जर तुम्ही पुन्हा वापरलं तर तुमच्यावर दृष्टीबाधा होईल. याही पेक्षा मोठं संकट येईल. गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, आमच्याकडे जेवढे दागिने तेवढे तुम्ही सगळे घ्या, पण आम्हाला या संकटातून मुक्त करा. हो गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. तुमचेही. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज, आमच्या बाळाची कायमची दृष्ट काढली ना?
कारण काय आहे ना, हा प्रसंग पुन्हा नकोय आमच्या आयुष्यात. बाळ गायब झालंय हे कळल्यावर आम्हाला हृदयाचा झटका तेवढाच यायचा बाकी होता हो. पण मला अजूनही कळत नाहीये. आमचं घर आतून बंद होतं, दार खिडक्या सगळं बंद होतं. आम्ही दोघंही घरामध्ये होतो. मग रात्रीच्या वेळी अचानक आमचं हे बाळ त्या स्वामींच्या ठिकाणी पोहोचलं कसं? अरे तेच तर म्हणतोय. अरे ते स्वामी आहेत ना, ते जादू टोना करतात. ते रात्री घरी आले असतील, तुम्हाला समोहित केलं असेल आणि तुम्हाला काही कळलं पण नसेल. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे आपण झोपलो तेही त्यांनीच केलं. असू शकतो. अरे ते लोक काही करू शकतात, त्यांचा काही भरोसा नाही. गुरुदेव गुरुदेव. पण आता नाही. मी माझं बाळ त्या अक्कलकोटच्या बुवाच्या स्वाधीन कधीच करणार नाही. गुरुदेव गुरुदेव. तुम्ही माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद दिला तर माझ्याही मनाला धीर येईल. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. अरे ह्याला परत काय झालं? हो 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 बाळा, शांत हो. उगी उगी, तुला त्या त्या स्वामींनी घाबरवलं ना? नाही नाही, मी आहे ना. अरे अरे उगी उगी बाळा. पण महाराज, मला एक कळत नाहीये. जेव्हा हे बाळ स्वामींजवळ होतं तेव्हा त्यांच्या मांडीवर छान हसत होतं, खेळत होतं. पण हे तुमच्या जवळ आल्यावर कसं रडायला लागलं? गुरुदेव गुरुदेव. असं का होतंय महाराज, सांगा ना. वात्सल्य आणि व्यवहार यातला फरक बाळांनाही कळतो. सुंदरा मावशी, स्वामी काय म्हणताय तो? तुम्हाला एक फरक समजावून सांगतो. कपिले, तुला काय दिसतंय समोर? समोर सर्वत्र पाणी साचलंय, गढूळ पाणी. सगळीकडे चिखल झालाय, नुसती घाण आहे, घाण घाण अगदी. आणि सुंदरे, तुला काय दिसतंय? स्वामी देवा, त्या चिखला पलीकडे मला ते फुलांचं झाड दिसतंय. देवा, त्या झाडावर काय सुंदर फुलं उमलली आहेत. आजूबाजूचा परिसर कसा हिरवागार आहे. पण या चिखलामुळे ना लोकांना त्या झाडापर्यंत जाता येत नाहीये. असं केलं तर, ते चिखलावर कोरडी माती टाकली तर रस्ता छान होईल, मग लोकांना जाता येईल ना तिथपर्यंत. अगदी बरोबर. हाच फरक आहे परिस्थितीकडे बघण्याचा. कपिलेला तिकडे फक्त चिखल दिसला आणि सुंदरेला त्या चिखलाच्या पलीकडचं एक झाड आणि त्या झाडावर उमललेली सुंदर फुलं दिसली. परिस्थिती वाईट असणं ही नेहमीच आपली चूक नसते, पण परिस्थितीकडे आपण कसं पाहतो ही जबाबदारी मात्र आपलीच असते. हेच चुकलंय त्या शिवनाथचं. त्याला संकट दिसलं, पण त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसला.
त्यांनी नकारात्मक पावलं उचलली आणि त्याचा परिणामच तो आज भोगतोय. नजर बदलली की परिस्थिती बदलते असं नाही, पण परिस्थिती बदलण्याचा नवा मार्ग मात्र आपल्याला नक्की मिळतो. गुरुदेव गुरुदेव. त्या स्वामींनी घाबरवलं ना तुला? समजलं समजलं. त्या स्वामींनी बाळावर मोहिनी घातली आहे. त्या बाळाला आपल्या जवळचं कुणीच नकोय. त्याला फक्त त्या स्वामींची सवय लागली आहे. तसंच असेल कदाचित. महाराज, अजूनही त्या स्वामींचे शब्द माझ्या कानात घुमतायत. ते म्हणाले होते की जरी तुम्ही या बाळाला आमच्यापासून आता नेलं तरी आम्ही याला पुन्हा घेऊन जाऊ आणि याच्यावर तुमच्याहून आमचा अधिकार आहे. आता जरी आम्ही तुम्हाला याला दिलं असलं तरी आम्ही पुन्हा हे नेणार आहोत, कारण याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे. असं कसं कोणी म्हणू शकतं? जन्म आम्ही दिला आणि कोणीतरी येऊन म्हणतंय की ह्या बाळावर आमच्यापेक्षा त्यांचा जास्त अधिकार आहे. महाराज, आम्ही कितीही सावध राहिलो तरी ते महाराज त्यांच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकतात. आता घरातून त्यांनी बाळ उचलून नेलं आणि मग पुन्हा गुरुदेव गुरुदेव. महाराज, ते कसं थांबवणार आपण? थांबवायचं असेल तर एक हुकमी उपाय करावा लागेल. महाराज, कसला उपाय? असा उपाय जो त्या स्वामींच्या विरोधात याआधी कुणीच केला नसेल. म्हणजे ज्यामुळे स्वामींना कायमची जरब बसेल. गुरुदेव गुरुदेव. अब फकीर है, हमें खुद की फिक्र नहीं, हमें भक्तों की फिक्र है. कर लो जो करना है वो कर लो. हा दोरा कुठून आला? चला चला. गुरुदेव गुरुदेव. अरे मार्तंड महाराज, बोला काय काम काढलं? शिपाई आहेस, धाडस आहे का तुझ्यात? गुरुदेव गुरुदेव. हा काय प्रश्न झाला? अहो मी शिपाई आहे, धाडसी आहे, म्हणून तर शिपाई म्हणून माझी निवड झाली. आणि तुझे सुभेदार ते तर अख्ख्या गावात सगळ्यात जास्त धाडसी आहेत, कळेलच. कारण आज आम्ही ज्या कामासाठी इथे आलो आहोत
त्यासाठी तुझ्या सुभेदाराचं फक्त धाडसी असणं पुरेसं नाही, करारी असणं गरजेचं आहे, हा? निश्चयी असला पाहिजे. कारण आज त्यांच्या हातून त्यांच्या कारकिर्दीतील आणि इतिहासात नोंद होईल अशी सर्वोत्कृष्ट कामगिरी घडू शकते. हा, गुरुदेव गुरुदेव. हे सर्व गुण आहेत त्यांच्यात, तुम्ही फक्त काम सांगा. हा, पण ते काम कायद्याला आणि नैतिकतेला धरून असावं एवढंच. हा, आहेच. बोलव तुझ्या सुभेदाराला. हा, बोलवा बोलवा. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. आपण नेमकं सुभेदारांकडे का आलोय? स्वामी देवा, हे काय घडतंय? हा काय विचित्र संकेत आहे? एका पादुकाला दोरा आणि एका पादुकाला नाही. हे कसं शक्य आहे? स्वामी, आता तुम्ही जे बोललात त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? मला तर काहीच कळत नाहीये. सुंदरे, आजपर्यंत अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ते घडेल. स्वामी स्थानावर जे घडलं नाही ते घडेल आणि आतापर्यंत आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. सुंदरा मावशी, स्वामी कोणाबद्दल बोलताय तो? खरंच मला काहीच कळत नाहीये हो, काय चाललंय ते. सुभेदार साहेब राजाच्या दरबारात गेले हजेरी लावायला. त्यांना थोडा उशीर होईल. गुरुदेव गुरुदेव. हा, पण तुमचं काय काम आहे ते तुम्ही मला सांगू शकता. आम्ही तुमचा निरोप पोहोचवू त्यांच्यापर्यंत. नाही, आम्हाला जे सांगायचंय ते आम्ही सुभेदारांनाच सांगू. अहो महाराज, तुमचं काही महत्वाचं आणि तातडीचं काम असेल तर सुभेदार दरबारातून मधूनच येतील. नाहीतर तुम्ही थांबा, नाहीतर उद्या या. गुरुदेव गुरुदेव. ठीक आहे, सांगतो. बोल. मार्तंड महाराज, जरा आपण खरंच हे करायचंय का? आता मागे हटतोस? म्हणजे दुसरा कोणताच मार्ग नाहीये? नाही, हा एकच मार्ग शिल्लक आहे. अरे तुला त्या स्वामींचा पिच्छा सोडवायचा आहे ना? हा? काय काय मोक्ष लावायचा आहे ना? गुरुदेव, मग मी सांगतो ते कर. पण जर अहो, बोला काहीतरी. सुंदरा मावशी, अहो काही केल्या हा धागा काही निघत नाहीये. द्या, मी प्रयत्न करून बघते. सुंदरा मावशी, मी प्रयत्न करून बघू का? छोड़ दे.
जो होना है वो होकर रहेगा, जो किसी को सहना है वो सह कर रहेगा, जो किसी को पाना है वो पाकर रहेगा। यायला पाणी नाही, गावात विहिरीवर पण जाऊ शकत नाही, पावसाचं पाणी साठवायला हवं. थांब, तुला तहान लागली आहे ना? हा, मी जवळपास कुठे पाणी मिळते का ते बघतो, आणि पिण्यायोग्य असेल तर आणतो. हा, थांब, हा आलोच. हा. रेणुका थांब. रेणुका थांब. अगं काय करतेस? अगं अगं सोड सोड ते खायचं नसतं. रेणुका सोड. अगं अगं काय करतेस? तुला भूक लागली आहे का? इतका वेळ उपाशी तरी कशी राहणार ही, आणि किती वेळ? थांब, मी काहीतरी व्यवस्था करतो, पण तू हे खाऊ नकोस. हा थांब. कुठल्या आत्मविश्वासावर मी हिला शब्द देतोय? माझ्याकडे खायला काहीच नाही, गावात कुणाकडे जाऊन मागूही शकत नाही, स्वामी स्नानावर जाण्याची सोय नाही, पावसामुळे आजूबाजूचं सगळं वाहून गेलंय, खायला काही मिळणंही कठीण आहे, आणि रानात जाणं शक्य नाही. स्वामी, तिला मी शब्द दिलाय, माझा हा शब्द तुम्हीच खरा ठरवा. भक्ताच्या आत्मविश्वासाला तुम्ही कायम बळ देते, आज माझ्या विश्वासाला बळ द्या. स्वामी देवा, नैवेद्य आणलाय. स्वामी, अहो काय करताय हे? देवा, कुठे नेऊन ठेवताय? हा नैवेद्य तिकडे का ठेवला तुम्ही?